आता नवीन डाव सुरू केलाय. एक आमदार आहे बार्शीचा, संडास लागे. ते एका भाषणात म्हणला, मायला मी त्याचं सगळं विसरलो होतो बरं, इमानदारीच सांगतो. म्हणलं जाऊ द्या, तिकडे एक आमदार आहे बघा कुणीतरी, माझी झालाय तो, त्यांनी पाळलाय. तो म्हणला तो लय बेकार आहे, त्याच्यात दाढीतून निवडून आलोय. आणि जर असं काही झालं मग मतदारसंघात 54,000 मायनस गेला, मी जर पडत मग संपलंच. जाऊ द्यावा म्हणलं. त्यांनी इतकं भयान सांगितलं त्या माझ्या आमदाराविषयी, मला ना विरोधात गेलं दम निघत नाही. मग त्याच्यामुळे मी कसा कसं सांगतो. ते म्हणे त्यांनी इतकं बेजार केलेलं आहे, तो लयच मोठा सावकार आहे, अमकाचे तमकाचे लय कराने केलं, लय त्रास देतो म्हणला. ते त्याला म्हणलं त्रास देतो म्हणल्यावर त्याच्याविषयी जरा राग होता आमच्या मनात. जाहीर सांगतोय मीडियाच्या समोर आणि गेवराईच्या मराठ्यांच्या साक्षीनं सांगतो, थोडा माझ्या मनातला त्याच्याविषयीची नाराजी कमी झाली होती, 100% सांगतो मी तुम्हाला. पण एका भाषणात ते बोलता बोलता बोललं बघा. ह्या 8 दिवस त्याला मी 5-6 आमदाराला देवेंद्र फडणवीस साहेबाकडे पाठवलं. म्हणलं बाबा मला काय राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही, आमचा आरक्षणाचा विषय ओबीसी आरक्षणाचा तेवढं द्या, त्याला जाऊन सांगा. आणि जर ते तुमचंच ऐकत नसला मग माझ्याकडे डबल येऊ नका, वा आमच्या आमदार पडली कमी, सगळं सांगितलं. ते गेले, माझ्याकडे माघारी आले नाही. 23 दिवस झाले. ते आलं आणि त्याच्या मतदारसंघात गेलं आणि भाषण करायला लागलं. भाषणात म्हणते मनोज दादांनी महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावा, आरक्षण देते का. अरे ते देणार नाहीत म्हणून तू तिकडे पाठवलं होतं ना, तू म्हणतो त्याच्याकडून लिहून घ्यावा. मला एक सांगा, आपल्या गावचा सरपंच असल्यावर आपण खड्डे बुजायचं काम, रस्ता करायचं काम सरपंचाला सांगतो का पडलेल्याला सांगतो माझी सरपंचाला? आणि मग सरकारलाच मागत असते, त्याला एवढं नाही. त्याचे बरेच प्रश्न येतात, त्याच्या मतदारसंघात जाऊनच मी त्याच्या प्रश्नाची उत्तरं देतो. हे गेवरातून जाहीर सांगतो. बार्शीचे लोक जर ऐकत असले ना, त्यांनी जरा उद्या जर ते आंतरवाली तर बरं होईल, जरा घुंगडी बैठक बार्शीत टाकायची, त्याला जरा उत्तरं द्यायच्यात मला सगळे. त्याचे जेवढे प्रश्न येतं त्या आमदाराचे त्यांनी त्याच्या भाषणातून विचारलेले, त्याला उत्तरं जरा समोरच देतो. इकडून देऊन उपयोगच नाही, कारण त्याच्या मनातलं आम्ही सगळं सोडलं होतं की जरा जाऊ द्या, चूक ही प्रत्येकाची होती. पण तो देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलायला लागला. माघारी आल्या त्याची स्वतःच्या भाषा बोलत होता, त्यावेळेस त्याच्याविषयी आमच्या मनात माया येत. पण ते आता मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले. आणि मायबाप तुम्हाला सांगतो, या असल्याच अवलादींनी मराठा एक येऊ दिला. मराठ्याचे पसरलेले अवलाद येत नाही, यांना आरक्षणाची गरज नाही, त्यांनीच आतापर्यंत मराठा एक येऊ दिलेला नाही. हे आपल्या बेरजेत धरूच नका.